नमस्कार मैत्रिणींनो, किती सुंदर कलर दिसतोय ना या नाश्त्याचा. तर आज आपण हा कलरफुल अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. हा आपण घरी खाऊ शकतो किंवा मुलांना डब्याला बनवून दिला तरी चालतो, कारण मुलांना रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. त्यांना काहीतरी नवीन खाण्यासाठी हवं असतं. त्यावेळी आपण हा असा पौष्टिक नाश्ता बनवू शकतो आणि हा अतिशय सोपा आहे बनवायलाही, कमी वेळ लागतो. तर यासाठी मी एक मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे. आता हा रवा आपण एका भांड्यात घेतलेला आहे आणि माझ्याकडे सकाळी बनवलेलं ताक होतं. तर ते ताक जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, 1 ग्लास ताक घेतलेला आहे. जर तुमच्याकडचे ताक असेल आंबट तर तुम्ही अर्धाच ग्लास घ्या किंवा तुम्ही दही टाकू शकता, आणि दहीही नसेल तर तुम्ही लिंबू टाकलं तरीही चालेल. आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही याला 5 ते 6 तास भिजवलं तर खाण्याचा सोडा टाकण्याची आवश्यकता नाही आहे. जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री हे बॅटर बनवू शकता. आणि जर हे पीठ भिजलं तर आपल्याला सोडा टाकायची गरज नाही आहे. आता आवश्यकतेनुसार यामध्ये मी मीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मी थोडा सोडा टाकणार आहे, कारण मी जास्त वेळ हे पीठ भिजवलेलं नाही आहे. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण छान त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत. आणि मी थोडंसं आता यामध्ये सोडा टाकून मिक्स करून घेते आहे, कारण त्यामुळे काय होतं, तर आपण हा जो नाश्ता बनवतो आहे ना, तो एकदम छान बनतो. तर मी यातील काही पीठ काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बीट, गाजर टाकलेला आहे. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तिखटही टाकू शकता. मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे. हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या तरी चालतील आणि थोडंसं मीठ लागलं तर टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता या नॉनस्टिक पॅनवर हव्या त्या आकाराचे आपण हा जो नाश्ता आहे तो बनवू शकतो. तर मी गोल आकारामध्ये हे छोटे छोटे बनवून घेत आहे. आणि विशेष म्हणजे हा नाश्ता अतिशय कमी तेलामध्ये, कमी वेळामध्ये आणि अतिशय पौष्टिक असा तयार होतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अतिशय कलरफुल दिसतो, कारण बीटमुळे छान कलर येतो. आणि आपण काय करणार आहोत, थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. बीटपासून खूप वेगळे वेगळे पदार्थ बनतात की जे की आपल्या शरीराला आवश्यकता असते. तर मी आपल्या चॅनलवर बीट राईसची रेसिपी पण अपलोड केलेली आहे. खूप छान लागतो, टेस्टी. लहान मुलं खूप आनंदाने खातात. तर थोडं तेल टाकून आपण झाकून ठेवलेलं आहे 2 मिनटं. आता याची साईड बदलून आपल्याला दुसऱ्या साईडनेही याला छान शेकून घ्यायचं आहे. आपण झाकल्यामुळे छान वाफवलेलं आहे. आणि लहान मुलं अतिशय आवडीने खातात. लहान काय मोठ्यांनाही खूप छान लागते हे खायला. नक्की रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आणि मैत्रिणींनो, प्लीज तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कळवायला विसरू नका. तर आपण दुसरी साईडही छान शेकून घेतलेली आहे. किती सुंदर दिसतं आहे कलर ना, बघा. एवढा मस्त चटपटीत चटकदार असा नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आणि हे आपण शेजवान चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा आपण टोमॅटो सॉससोबतही हा नाश्ता खाऊ शकतो. तर अशा प्रकारे हा आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा. चला भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.